अनेक विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह दिली, मी स्वीकारली, परंतु अशा एका शेतकरी समाजातून जो उगवलेला विचार आहे, हा एक विचार आहे, हे जे उभे आहे तिथे त्या विचाराला स्वागत करून त्यांचा सत्कार करणं हे माझ्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे, हे मी नमूद करतो. फोटो काढ. हो सर, हो. त्याचं समर्पण मी खरसोली शेतकरी त्यांना अर्पण करतो. सगळे समोर बघा प्लीज. ओके. 2022 पासून म्हणजे गट शेतीला सुरुवात केली. आता यासाठी आम्हाला पाणी फाउंडेशन, सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन आयोजित फार्मर कप स्पर्धा सुरू झाली आणि आम्ही आमच्या इथे 2019 मध्ये सुद्धा पाणी फाउंडेशनचं काम आदरणीय दादांच्या मार्गदर्शनात काम झालं आणि तेव्हा सुद्धा आम्हाला पाणी फाउंडेशन काय असतं आणि जे पाणी फाउंडेशनमुळं अख्खं गाव श्रमदानाला लागलं आणि त्या श्रमदानामुळे जिथे पाणी मिळत नव्हतं, ज्या विहिरीला 15 मिनिटसुद्धा पाणी राहत नव्हतं, आज त्या विहिरीला तासोनतास म्हणजे 24 घंटेसुद्धा जर मोटर आली, लाईट राहत नाही तरी त्यात पाणी आहे. त्याचा फायदा आम्हाला त्यावेळेस कळला आणि पाणी फाउंडेशनने आता पाणी झालं, परंतु आता आपण शेतीशी काहीतरी करावं म्हणून त्यांनी फार्मर कप स्पर्धा काढली आणि त्या फार्मर कप स्पर्धेमध्ये आम्ही 2022 मध्ये भाग घेतला. आता विषय असा होता की एकत्रित येणं, गट शेती करणं खूप मोठं एक चॅलेंज होतं, कारण की इथं भावासंग पडत नाही, तर 12 लोक एकत्रित येणं आणि 12 लोक शेती करणं खूप कठीण होतं. तरी आम्ही सुरुवात केली आणि 2022 मध्ये थोडं कठीण वाटलं, परंतु एक फायदा आम्हाला कळला होता, तो होता निविष्ठा खरेदीचा. म्हणजे आम्ही काय केलं, सुरुवातीला निविष्ठा खरेदीचा 166 बॅग खतांच्या एकत्रित खरेदी केल्या, तर 50 रुपये एका बॅग मागे वाचले. म्हणजे तो जो नफा होता तो आम्हाला कळला की एकत्र निविष्ठामुळे काय होऊ शकतं. म्हणजे माणसांचं जर लोक एकत्र झाले, जर शेतकरी एकत्र झाले तर काय फायदा होऊ शकतो, त्यावेळेस आम्हाला तो 2022 मध्ये कळला. आणि एक सांगितलं की सेंद्रिय शेती, तर आम्ही त्यावर्षी दशपर्णी अर्थ केला. म्हणजे आम्हाला जो कीटकनाशक होते ज्याच्यापासून आज कितीतरी आजार होत आहेत, कॅन्सर ट्रेनसारखी पंजाबमध्ये चालू आहेत, तर आम्ही एक दशपर्णी अर्थ म्हणून त्यावर्षी मारला आणि त्याच्यामुळे आमचं पीक तर चांगलं झालंच, तर पैशामध्ये खूप मोठी बचत झाली. तर आम्ही 2022 मध्ये स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय रनरअप होतो आणि मागच्या वर्षी 2023 मध्ये आम्ही राज्यस्तरीय टॉप 10 गटामध्ये होतो. 4000 गटामध्ये टॉप 10 मध्ये होतो. तर आम्हाला तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार सुद्धा मागच्या वर्षी पाणी फाउंडेशनने मिळाला आमिर खानच्या हाताने. आता आम्ही पूर्णच आज आमच्या इथे 3 गट झाले, म्हणजे आमचाच गट नाही तर आता एक महिलांचा सुद्धा गट आहे आणि आमच्या खांदा लावून तर नाही तर आमच्यापेक्षा पुढे जात आहे. आज महिलांचा खूप मोठा गट आहे. आज आम्ही सुद्धा निंबोळ्या आमच्या वेचून झाले नाही, पण त्यांच्या निंबोळ्या सुद्धा वेचणं आणि एकदम यावर्षी आम्हाला वाटतं की तो राज्यस्तरीय पुढे जाईल. महत्त्वाचा विषय बक्षीस नाही, तर बक्षिसापेक्षा आम्हाला जो फायदा होत आहे, आम्हाला जो नफा होत आहे, म्हणजे निविष्ठा खरेदीमधून बचत, रासायनिक खतांपासून बचत, माती परीक्षण सुद्धा कधी शेतकरी करत नव्हता. आता आम्ही 350 लोकांचे माती परीक्षण अख्ख्या तालुक्याची जिम्मेदारी आमच्या गटाने घेतली आणि 350 लोकांचं माती परीक्षण आम्ही करून दिलं. म्हणजे आम्ही इथे आलो, त्यांचं माती परीक्षण कसं घ्यावं याच्याबद्दल संपूर्ण गटाने माहिती सांगितली. आमच्या गटाने त्यांना कसं घ्यायचं, काय करायचं संपूर्ण माहिती सांगितली आणि त्यांची माती घेऊन आम्ही इथे RCF लॅबला आणली आणि आता त्यांचं 18 तारखेला माती परीक्षणाचे नमुने येणार आहे, ते सुद्धा समजवण्यासाठी आमचा गट जाणार आहे. म्हणजे आता आम्ही 2 गट मिळून निविष्ठा खरेदी करतोय, तर आता संपूर्ण तालुका कसा एकत्रित करून निविष्ठा खरेदी करता येईल याचं सुद्धा आम्ही आता काम करतोय. धन्यवाद. मी खरसोली फार्मर शेतकरी गटातून एक सदस्य म्हणून बोलत आहे. ऑर्गॅनिक शेती कशी करायची म्हणजे टोटल
त्याच्यात 100% शुद्धता कशी असावी, लोकांना कुठल्या गोष्टीची गरज आहे हे आम्ही फार्मर कपमधून शिकलो. 100% म्हणजे शुद्धता असणे गरजेची आहे. शरीराला किती अन्नद्रव्य शुद्ध पोषक असते ते आम्ही या माध्यमातून शिकून आज आम्ही शेती करीत आहोत. एवढं मी माझे सांगतो.